गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण हिंदी अध्यापनशास्त्र याच्यावर आलेले जे कठीण प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. हिंदी अध्यापनशास्त्र. आता पहिला प्रश्न, पठन के मुख्य उद्देशों में एक है, म्हणजे वाचनाचे मुख्य उद्देश काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. पहिलं काय दिलेलं आहे, ये प्रवाह के साथ बोलना, म्हणजे फक्त तुम्ही बोलतात प्रवाह याला महत्त्व आहे का, पण तुम्ही काय बोलतात याला फार महत्त्व आहे. फक्त बोलणाऱ्याला महत्त्व आहे का, अजिबात नाही. उच्च स्वर और स्पष्ट रूप से पठन. आता तुम्ही इथे काय म्हटलेलं आहे का, तुम्ही उच्चार काय करतात एकदम स्पष्ट आहे, तुमचे उच्चार आहे, स्वर आहे एकदम स्पष्ट आहे. आता फक्त उच्चार आणि स्वर हे स्पष्ट असून चालेल का, तर अजिबात नाही. ह्या पण गोष्टी फक्त मला वाचन करायचं आणि फक्त माझा उच्चार स्पष्ट आहे आणि स्वर स्पष्ट आहे, या पण गोष्टीकडे एवढं महत्त्व नाही. पाठ्यसामग्रीचा अर्थ निकालना. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जे तुम्ही वाचताय आणि त्याच्यापासून जर अर्थच निघत नसेल, बरोबर आहे का नाही, जर अर्थच निघाला नाही तर तुम्ही स्वर किती स्पष्ट केला किंवा किती प्रवासात बोलले याचा उपयोग होणार नाही. पठन, ते जे बघायचं पठन समय विरामचिन्ह और तर की शैली का प्रयोग करणार, म्हणजे विरामचिन्ह आहे तसा तुम्ही वाचणार, याला महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्वाचं पठन कौशल्यामध्ये काय असतं, वाचन कौशल्यामध्ये जे तुम्ही वाचताय त्याचा अर्थ ग्रहण झाला पाहिजे. जर याला कोडिंग डिकोडिंग म्हणतात, डिकोडिंग म्हणजे तुम्ही जे ग्रहण केलं तरच ते पठनचा उपयोग होईल, नाही तर उपयोग होणार नाही. आता हा प्रश्न नॉन चॉमस्की याचा सिद्धांत ज्यांनी वाचला असेल त्याच्यावर आलेला हा प्रश्न आहे. नॉन चॉमस्की. सार्वभौमिक व्याकरण. सार्वभौमिक व्याकरण म्हणजे काय, जनरेटिव्ह ग्रामर म्हणजे काय, त्यांनी सांगितलं होतं का मुलं काय करतात, भाषा शिकत असताना सामान्य व्याकरण जे आहे ते आपोआप शिकून घेतात. आता सार्वभौमिक व्याकरण पदावली नॉन चॉमस्की द्वारा दी गई है सार्वभौमिक व्याकरण. आता सार्वभौमिक व्याकरण काय हे आपल्याला समजावं लागेल. पहिला ऑप्शन काय दिले बघा, सभी द्वारा, बघा सभी द्वारा सर्वत्व म्हणजे सगळ्यांसाठी, अनुसरित बुनियादी व्याकरण सिद्धांतों का समूह लोगों द्वारा आसानी से पहचाना जाता है. म्हणजे काय, हे सार्वभौमिक व्याकरणचा उद्देश असतं. म्हणजे काय, हे आपण सार्वभौमिक व्याकरण काय, म्हणजे तू कुठे चालली, मुलीशी कसं बोलतो मुलं, हे काय आपण काय असं सांगत नाही, म्हणजे ते आपोआप ग्रहण होतं. हेच तुमचं ए त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 108, भाषा अध्यापक को प्राथमिक स्तर पर पोस्टर, चित्र एवं अन्य प्रकार की पठन सामग्री का प्रदर्शन किस ऊंचाई पर करना चाहिए. म्हणजे काय, तुम्ही भाषे शिक्षक आहात, भाषे शिक्षक म्हणजे हिंदी असेल, तमिळ असेल, जे पण असेल. मग आता तुम्ही शिक्षक आहे तर तुम्ही काय केले, वर्गामध्ये पोस्टर, चित्र आहे आणलेले आहेत, तर तुम्हाला आता कुठे लावायचे, किती ऊंचाईवर लावायचे किंवा कुठे लावायचे या संदर्भात प्रश्न आलेला आहे. पहिला ऑप्शन ये काय म्हणतोय बघा, उन्हें सुरक्षित रखे और फटने से बचाने के लिए ऊंचाई पर रखना चाहिए ज्या शिक्षार्थी ना पोहोचे. शिक्षार्थी म्हणजे कोण, विद्यार्थी. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पोस्टर लावणार तिथपर्यंत विद्यार्थी पोचला नाही पाहिजे. मग जर विद्यार्थीच पोचला नाही पाहिजे तर मग हे आणलं कोणासाठी, हे आणलं कोणासाठी, हा महत्त्वाचा आहे. म्हणजे हे चालेल का, तर अजिबात चालणार नाही. ही सुविधाजनक ऊंचाई पर होने चाहिए ज्या विद्यार्थी उन्हें छू सके और पढ़ सके. बघा हे बी ऑप्शन चांगलं म्हणतंय ना, का ते कुठे पाहिजे, का त्यांची उंची पोचेल, त्याला ते हात लावू शकतील, स्पर्श करू शकतील आणि त्याच्यावर बोट ठेवून वाचू शकतील. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगा, जे प्रायमरी लेवलवर जे वाचन शिकवलं जातं, बोट ठेवून वाचन शिकवलं जातं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल बोट ठेवून का, कारण या विद्यार्थ्यांचं अवधान काय असतं, विचलित असतं. ते जर त्यांना आपण जर सांगितलं नाही बाबा त्याच्यावर बोट ठेवू नको, मग तू असं वाच, तर त्यांना ते विचलित होऊन जातं. मग खालचा शब्द आहे का वरचा आहे ते लगेच मग ते मागे पुढे होऊन जातील. म्हणून त्यांना काय केलं जातं, बोट ठेवून वाचता येतं, म्हणून काय केलं पाहिजे, शिक्षकाने काय केलं पाहिजे, ही सुविधाजनक ऊंचाई पर, म्हणजे त्याला काय पाहिजे, एका अशा एक उंची घ्या म्हणजे विद्यार्थ्यांना तिथे हात लावता येईल. त्याच्यानंतर सी काय म्हटले, कक्षा के बाहेर बुलेटिन बोर्ड पर लगाना चाहिए. म्हणजे ते माहितीचा तो बोर्ड असतो बघा, तिथे लावून द्या. म्हणजे मग जर विद्यार्थ्याला वाचायचं असेल मग काय सांगायचं, जाय वर्गाच्या बाहेर आणि तिथे वाचत बैस, अजिबात चालणार नाही. डी ऑप्शन काय म्हणतंय, पुस्तकालय में लगाना चाहिए जहाँ विद्यार्थी जाए और सामग्री की खोज करे. म्हणजे तुम्ही काय करा, वाचनालय जे आहे तिथे लावा आणि विद्यार्थ्याला आता उदाहरणार्थ विद्यार्थ्याला बॉल हा शब्द पाहायचा आहे, मग काय सांगायचं, बॉलचे स्पेलिंग काय, मग
आता त्या विद्यार्थ्याला समोर तर नाही, मग काय सांगाल, जा वाचनालयामध्ये तिथे पाहून आण बॉलची स्पेलिंग काय. म्हणजे असे उद्योग आपण करू शकत नाही. डी ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर प्रश्न आलेला हा थोडा मोठा प्रश्न. असेच प्रश्न आता काय झालेले, अध्यापन शास्त्रावर असे मोठे प्रश्न विचारले जातात. कारण काय, तुम्हाला फसवायचं आहे. तू जास्तीत जास्त विद्यार्थी कसे नापास होतील ह्या सीटेटचा आता उद्देश आहे. कारण नापास व्हायचं प्रमाण वाढलेलं होतं म्हणून त्यांनी मोठे प्रश्न करून टाकले. प्रश्न बघा, गीतिका बिहार में रहती है. कुठे राहते, गीतिका. या नावाशी काही घेणं नाही, ती गीतिका असेल कुठलंही नाव असेल. गीतिका बिहार में रहती थी, वो अपने माता पिता के साथ दिल्ली आई. प्रश्न समजून घ्या, ती बिहारमध्ये राहत होती पण आता तिच्या आई वडिलांबरोबर ती कुठे आली, दिल्ली आई. और आपकी कक्षा में पढ़ने लगी. आपकी म्हणजे कोणी, म्हणजे आपण स्वतःवर स्वतः शिक्षक आहेत. आपकी कक्षा में पढ़ने लगी, वो मैथिली भाषा बोलती है. आप म्हणजे काय, ती मैथिली भाषा बोलते. कोण, गीतिका. गीतिका काय करते, मैथिली भाषा बोलते. आणि आता ती कोणाकडे, ती बिहारमध्ये राहत होती, ती आता दिल्लीमध्ये आली आणि वर्गात कोणाच्या दाखल झाले, आपण. म्हणजे आपण ज्या शाळेवर आहेत आपल्याकडे, असं समजा अमुक फलानी मुलगी मैथिली भाषा बोलते आणि आपल्या वर्गात ती दाखल झाली. मग आता शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार. पहिला ऑप्शन काय म्हटले, उससे सहपाठियों के साथ घुलने मिलने के लिए कहेंगे और अब तक जो काम कक्षा में हुए उन्हें जानने के लिए कहेंगे. म्हणजे तुम्ही काय सांगणार, हे मित्र आहेत ना, हे आपल्या 4 मैत्रिणी आहेत ना, बघ, ही समीक्षा, ही स्वाती, ही वैशाली, यांच्याशी काय कर, तू त्यांच्याशी गप्पा मार आणि त्यांना काय कर, विचारून घे आजपर्यंत म्हणजे आम्ही काय शिकवलेलं होतं. चालेल का, अजिबात चालणार नाही. मग शिक्षक म्हणून तुम्ही कशाला आहेत, हे ऑप्शन तर बाहेर झालं ना, झालं का नाही. आप उससे अनौपचारिक रूप से बात करेंगे. बघा, हा थोड़ा बेस्ट है. काय, आप उसे अनौपचारिक रूप से बातचीत करेंगे, उसकी मैथिली भाषा को स्वीकृत करेंगे, जिससे कि वो नई स्थिति में सहज महसूस कर सके. म्हणजे बघा, तुम्ही शिक्षक आहेत, आता तिची भाषा कोणती, मैथिली. अनौपचारिक, औपचारिक तरीके से म्हणजे कशी, औपचारिक जर राहिले असते तर तुम्ही फक्त अभ्यासक्रमा संदर्भात बोलले असते. पण इथे अनौपचारिक तरीके से म्हणजे काय, थोडं थोडं तुम्हाला तोडकं मोडकं तिच्या गावाबद्दल, तिच्या शहराबद्दल, तिच्या आईबद्दल, तिच्या काकांबद्दल, तिच्या भावाबद्दल, पूर्वीच्या शाळेबद्दल अशी अनौपचारिक स्वरूपाची माहिती जर तुम्ही घेतली, मग ती म्हणेल, यार सर खूप चांगले आहेत, मला त्यांनीच विचारलं तुझे आईवडील काय करतात, मग दिल्ली का बरं आले, कशामुळे आले, म्हणजे असे जर तुम्ही विचारलं तर ते विद्यार्थीला काय वाटेल का, सर खूप चांगले आहेत, मला समजून घेतलं. उसकी मैथिली भाषा को स्वीकृत करेंगे, म्हणजे ती मैथिली जरी बोलते ना तरी तुम्ही होच, हां छान आहे, तुमची भाषा पण खूप छान आहे. म्हणजे आपण जर असं केलं म्हणजे ती काय होईल, नवीन परिस्थितीमध्ये नई स्थिती में सहज महसूस करेंगी. म्हणजे तिला पण वाटेल का नाही बाबा, ज्या प्रकारे आपल्याला बिहारमध्ये वातावरण होतं त्याच प्रकारे दिल्लीमध्ये पण वातावरण आहे. कसा ऑप्शन आहे बघा. सी म्हणते, आप उसके विद्यालय की माध्यम से आप उससे विद्यालय की माध्यम से भाषा हिंदी में बात करेंगे, जिससे वो जल्दी से हिंदी शिकले. म्हणजे काय, मग आता इंग्रजी मीडियमवाणी आणणे चालू झाले, म्हणजे आमच्या इकडे काय हिंदीमध्ये बोललं पाहिजे, मग मी काय एक शिक्षक म्हणून तुझ्याशी हिंदीमध्येच बोलेल, म्हणजे तू हिंदी शिकून घे. असं चालणार का, विद्यार्थी नवीन आहे, अजिबात चालणार नाही. डी ऑप्शन, आप उसे हिंदी लेखन में बहुत से अभ्यास कार्य देंगे. बघा किती विचित्र ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही त्याला हिंदीमध्ये, त्या बिचारी मैथिली भाषा ती आली आहे ना तुमच्याकडे शिकायला, आणि पहिल्याच दिवशी तुम्ही जर तिला हिंदीमध्ये खूप कार्य दिलं किंवा हिंदीमध्ये बोलायला लागलं, ती थांबणार नाही, पळून जाईल. नाही बस सर काही कामाची शाळा नाही. म्हणजे काय करा, हे ऑप्शन पण बाहेर झालं. बी ऑप्शन कसं बेस्ट आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईंट करायचे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर मी इथे देतो. मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण मिळून जाईल. मोबाईल नंबर आहे 95 61 99 34 आणि 66. बघा, तुम्ही जेव्हा बॅच जॉईंट करणार तेव्हाच तुम्हाला हे टॉपिक दिले जातात. कुठलाही विद्यार्थी असेल, बॅच कुठला तुम्ही कुठेही क्लास लावा, बॅच जॉईंट केल्याशिवाय कुठेच तुम्हाला टॉपिक मिळत नाही. या तुमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे असतं यूट्यूबच्या, त्याच्यामध्ये पण माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करा आणि बॅच जॉईंट करा. बॅच जॉईंट केल्याशिवाय कुठेच टॉपिक मिळणार नाही, मी असो नाही तर कुठलाही शिक्षक असो. दुसरीकडे फी पण बघून घ्या किती फी आहे.
आपली फी फक्त 1000 रुपये आणि 1000 रुपयामध्ये काय असेल तुमचे 6 महिने चालणार आहे, म्हणजे काय 200 रुपये महिना. सगळ्यात महत्त्वाचं काय 200. लहान मुलाची फी बघा याच्यापेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला तर शिक्षक व्हायचं आहे. आता प्रश्न 111 काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा पोर्टफोलिओ में नहीं रखा जाता. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, संचय पुस्तिका. आपण म्हणतो ना संचय पुस्तिका. म्हणजे मग आता विचारलं काय तुम्हाला, पोर्टफोलिओमध्ये तुम्ही काय ठेवू शकत नाही. पहिलं काय म्हटलं, चित्रकारी ठेवू शकतो, चित्र आपण ठेवू शकतो, कार्यशीट ठेवू शकतो, फोटोग्राफी ठेवू शकतो, पण कक्षा में हुई चर्चा ठेवू शकतो का? आता 4 विद्यार्थ्यांची चर्चा झाली, ते तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात का? अजिबात ठेवू शकत नाही. म्हणजे काय झालं, सी तुमचा ऑप्शन आहे. झालं का नाही उत्तर? त्याच्यानंतर प्रश्न 112 काय म्हणतोय बघा, एक अच्छे डैश डैश में सभी वाक्य मुख्य विचार बिंदु को उभारने में मिलकर कार्य करते. म्हणजे काय आहे हे? अनुच्छेद आहे. काय? अनुच्छेद. एक अच्छे अनुच्छेद में अनुच्छेद म्हणजे या एक अच्छे अनुच्छेद में काय करतो आपण, वाक्य, विचार बिंदू, थीम उभारने मिलकर कार्य करते हैं. पठन का कौन सा तरीका पंक्ति दर पंक्ति म्हणजे ओळ संकेत देता है. म्हणजे काय, संकेत देता है. निर्देशित पठन, बरोबर आहे का नाही? पठन का कौन सा तरीका, याला काय म्हटलं जातं, निर्देशित पठन. त्याच्यानंतर प्रश्न 114 बघा, कक्षा में मुद्रित समृद्ध परिवेश म्हणजे काय, आपण काय म्हणतो मुद्रित समृद्ध, याला बाला पण म्हटलं जातं बघा. बाला म्हणजे काय, आपल्या शाळेच्या आजूबाजूच्या ज्या भिंती असतात ना त्याच्यावर लिखाण काम केलं जातं, याला मुद्रित परिवेश किंवा बाला म्हटलं जातं. बाला. कक्षा में मुद्रित परिवेश को किस रूप में वर्णन किया जा सकता है. म्हणजे कशा प्रकारे वर्णन करू शकतात तुम्ही. एक खेल कक्ष में रूप में जिसकी कई झुनझुने वो खिलोने वो. म्हणजे आता तुम्हाला मुद्रित परिवेश करायचा आहे. मुद्रित परिवेश म्हणजे काय, तुम्हाला लिखाणकाम असलेल्या भिंती बनवायच्या आहे. तर पहिला ऑप्शन चालेल का, तुझ्या खेळण्याच्या साहित्याने. तर खेळायचं साहित्य संदर्भात इथं बोलल्या जात नाही, तुम्हाला मुद्रित परिवेश करायचा आहे, हे ऑप्शन बाहेर झालं. कक्षा में पठन कोणा. आता वाचनालय, कक्षामध्ये वाचनालय तुम्ही स्थापन केलं, पण तुम्हाला काय सांगितलं, शाळेच्या भिंतींवर लिखाणकाम पाहिजे. वाचनालयामध्ये असतं का? वाचनालय जर तयार केलं तर शाळेच्या भिंतीवर येईल का ते? अजिबात येणार नाही. बी पण बाहेर झालं. कक्षा में प्रदर्शित बच्चों का चार्ट, पोस्टर, कविता आदि. बघा आता सगळ्यात सी का बेस्ट आहे बघा, कक्षा में प्रदर्शित चार्ट म्हणजे काय, तुम्ही चार्ट लावा, बरोबर आहे का नाही. आपण जसं हे राहतं बघा, त्याच्यावर ABCD लिहिलेलं असते, 1-2 लिहिलेले असतात, हे चार्ट झाले. त्याच्यानंतर पोस्टर, कविता हे जर लावलं तर तुम्ही काय होईल, ते मुद्रित परिवेश होईल का नाही आजूबाजूच्या भिंतीवर लावल्यावर. म्हणजे काय, विद्यार्थी वाचू शकतील. झाला का नाही मुद्रित परिवेश. आणि डी ऑप्शन काय म्हटले, कक्षा में ऐसा स्थान जहाँ विद्यार्थियों को कॉपियों कक्षा प्रदत्त कार्य और गृह कार्य द्या. म्हणजे तुम्ही काय करा, विद्यार्थ्यांना त्यांच्या वयांमध्ये काय करा, अभ्यास द्या. मग अभ्यास द्या, त्यांना जे कॉपी म्हणजे जे पुस्तक वाचायला लावा. हे मुद्रित परिवेश वातावरण होईल का? तर अजिबात होणार नाही. मुद्रित परिवेश वातावरण कुठे होईल, तुम्ही चार्ट असेल, कविता असेल, या तुम्ही भिंतींवर जेव्हा लावणार तेव्हा ते होईल. प्रश्न 115 काय म्हणतोय बघा, आता हा प्रश्न तुमच्यासाठी हा एक प्रश्न देतो. म्हणजे काय होतं, मी सगळेच प्रश्न घेत राहिलो ना तर मग काय होतं, काहीच विद्यार्थी काहीच काम करत नाही, फक्त काय करतात, व्हिडिओ बघण्याचं काम करतात. हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो. भाषा अधिगम में संदर्भ में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाता है क्योंकि विद्यार्थियों को. म्हणजे भाषा अधिगमामध्ये काय महत्वपूर्ण भूमिका राहते याच्यावर तुम्हाला हे उत्तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी कार्य पाहिजे ना, खोज आधारित, म्हणजे तुम्ही पण काहीतरी करणार. हा एक प्रश्न देतो ना, अजून एक तुम्हाला एक प्रश्न देतो. हा एक प्रश्न पूर्ण अध्यापन शास्त्रावर प्रश्न आहे, याचं पण उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या.
म्हणजे स्पष्टीकरण तर घेऊया आपण, पण याचं काय करा, तुम्ही स्वतः काहीतरी उत्तर बरोबर येतं का नाही, का आपला अभ्यास चालू आहे का हे केव्हा कळेल, ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न दिले जातील. माझं स्पष्टीकरण बघून तर उत्तर बरोबरच येणार आहे. पण इथे काय करायचं हे तुम्हाला आहे बघा, हा एक प्रश्न आणि अजून एक प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न मी तुम्हाला आज देतो. हे 3 प्रश्न तुम्ही हे तिघांचे उत्तर द्यायचे, म्हणजे त्यांचा क्रमांक टाकायचा. काय टाकायचा? क्रमांक. 117चं काय, 116चं काय, 115चं काय, हे तुम्ही क्रमांक टाका आणि यांची उत्तरं द्या. बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर उपलब्ध आहे. तो नंबरवर कॉल करा. तुम्हाला सगळ्या नोट्स मराठी, हिंदी दोघं भाषांमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत आणि सोप्या भाषेत आहेत. या नोट्स पण मिळतील. आणि व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा.